नमस्कार मंडळी, मी गणेश कोंडाळकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गणेश कोंडाळकर ब्लॉग्स. मंडळी, आज आपण आलेलो आहे अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिराची संपूर्ण माहिती, इथे असलेलं दर्शन सभागृह, त्यानंतर वटवृक्ष, त्यानंतर इथे असलेलं राहण्याची सोय, इथे कसं येऊ शकता, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी व्हिडिओला सुरुवात करतो. श्री स्वामी समर्थ मंडळी, पहाटेचे 4 वाजले आणि आम्ही स्वामी समर्थांचे नाव घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. मंडळी, जवळपास 290 ते 300 किलोमीटरचा पुणे टू अक्कलकोट असा आमचा प्रवास असणार आहे. हडपसर मार्गे सोलापूर रोडने आम्ही निघालो आहोत. मंडळी, अक्कलकोटला येण्यासाठी तुम्ही पुणे टू सोलापूर असा ट्रेनने येऊ शकता आणि तिथून सोलापूर टू अक्कलकोट खाजगी वाहनाने प्रवास करून तुम्ही अक्कलकोट मंदिराला जाऊ शकता. मंडळी, जवळपास 5.5 ते 6 तासांचा प्रवास करून आम्ही अक्कलकोट मंदिराच्या पार्किंगमध्ये पोहोचलो. तुम्ही बघू शकता, या ठिकाणी ही भव्य अशी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तिथे आम्ही आमची गाडी पार्क करून मंदिराच्या दिशेने निघालो. दर्शनासाठी जाताना समोरच आपल्याला पूजेसाठी लागणारे साहित्यांचे दुकाने नजरेस पडतात. तिथूनच पुढे दर्शन लाईन सुरू होते. मंडळी, स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर समोरच आपल्याला भव्य असं वटवृक्ष नजरेस पडतो. याच ठिकाणी स्वामी समर्थ महाराज बसून लोकांना उपदेश देत असे. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर हे सोलापूर जिल्ह्यापासून 38 किलोमीटर अंतरावर आहे. स्वामींना श्री दत्तात्रेयांचे 4थे अवतार मानले जाते आणि म्हणूनच अक्कलकोट येथील हे मंदिर दत्त संप्रदायातील प्रमुख श्रद्धास्थान आहे. हे मंदिर एका पवित्र वटवृक्षाभोवती उभारले आहे, जिथे स्वामी समर्थांनी अनेक वर्ष ध्यान केले व भक्तांना उपदेश दिला. मुख्य मंदिराच्या जवळच स्वामींची समाधी आणि भव्य सभा मंडप आहे. या ठिकाणी स्वामींनी जवळपास इसवी सन 1856 ते 1878 म्हणजे अंदाजे 22 वर्ष येथे वास्तव्य केले. मंडळी, आम्ही दर्शन घेत तोपर्यंत इथे दुपारच्या आरतीची वेळ झाली होती, त्यामुळे आम्हाला दुपारच्या आरतीचा लाभ मिळाला. मंडळी, स्वामी समर्थांच्या या मंदिरामध्ये दररोज 3 वेळा आरती होते. पहाटे 5 ते 5:15 वाजता काकड आरती होते. त्यानंतर सकाळी 11:30 ते 11:45 दरम्यान नैवेद्य आरती होते, जी आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी पाहिली. आणि रात्री 8:15 ते 9:15 या वेळेत शेज आरती होते. त्याच्यानंतर मंदिर बंद केलं जातं.
आणि इथूनच मंदिरातून बाहेर जाण्याचा मार्ग आहे. दर्शन घेऊन बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला स्वामी समर्थांच्या खूप सुंदर अशा मूर्ती व तिथे असलेल्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या बाजूलाच इकडे अन्नछत्राकडे जाण्याचा मार्ग आहे. मंडळी, अन्नछत्रामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला गानकोकिळा गान सम्राज्ञी लता दीदी मंगेशकर यांच्या दोन्ही गाड्या इथे अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराला दान करण्यात आलेले आहे. आणि तिथूनच थोडंसं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देखील पाहायला मिळते. भव्य असा पुतळा आणि मेघडंबरीमध्ये बसलेले महाराज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याच बाजूला असलेले अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची देखील प्रतिमा, यांचा देखील पुतळा इथे पाहायला मिळतो. त्याच्याच बाजूला असलेले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट महाप्रसाद गृह आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला मोफतमध्ये जेवण किंवा नाश्त्याची सोय केलेली आहे. इथे आल्याच्या नंतर या ठिकाणचा महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. त्याच्याच बाजूला आपण बघू शकतो इथे राहण्यासाठी खूप उत्तम अशी सोय आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी राहण्यासाठी एका व्यक्तीसाठी 200 रुपये या दरामध्ये उत्तम अशी रूम आपल्याला भेटेल. तुम्ही जर लांबून येणार असाल तर या ठिकाणी तुम्ही रूम घेऊन राहू शकता. या ठिकाणी त्याच्याच बाजूला अश्वावरती बसलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक देखील आपल्याला नजरेस पडते. तिथूनच थोडंसं पुढे आल्याच्या नंतर शमी विघ्नेश गणेश मंदिर हे देखील आपल्याला पाहायला मिळते. आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपला परतीचा प्रवास सुरू करतोय. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपण हा व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.